रवा तांदळापासून असे मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार डोसे चवीला एकदम अप्रतिम लागतात. सगळ्यात खास म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता हे डोसे फक्त 15 ते 20 मिनिटात अगदी मस्त तयार होतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. रोज सकाळी तुम्हालाही हा प्रश्न पडतो का, आज नाश्त्याला काय बनवायचं? आज मी घेऊन आले आहे एकदम झटपट आणि सोपी रेसिपी, रवा तांदळापासून बनणारे लुसलुशीत जाळीदार डोसे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका भांड्यात 2 वाटी बारीक भाजलेला रवा घ्या. रवा आधी भाजून घेतला तर चव अजून छान लागते. आता यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ नेहमी समान प्रमाणात घ्यायचं आहे. जर तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल तरी हेच प्रमाण फॉलो करा. आता यामध्ये मी 1 वाटी आंबट दही घेतलं आहे. दही जितकं आंबट असेल तितकं पीठ लवकर फर्मेंट होतं. आता हळूहळू पाणी घालून पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जवळपास 4 ते 6 वाट्या पाणी लागेल. पिठाची कन्सिस्टन्सी ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही. इथे एक छोटी टीप अशी आहे, जर आंबट दही नसेल तर साधं दही वापरून पाणी मिक्स करताना थोडंसं कोमट पाणी घाला. त्यामुळे पीठ लवकर तयार होतं. तुम्ही बघू शकता आपलं पीठ तयार आहे. पिठाची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे मध्यम ठेवायची आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. मी दिलेल्या प्रमाणात साधारण 4 लोकांसाठी प्रत्येकी 3 डोसे तयार होतात. आता हे पीठ 15 मिनिटे बाजूला ठेवूया. बघा, आपलं पीठ छान तयार झालं आहे. आता यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ढवळून घेऊया. या चॅनलवर तुम्हाला चविष्ट आणि सोप्या रेसिपींबरोबर सुंदर रांगोळी डिझाईन्स आणि क्राफ्टचे व्हिडिओही पाहायला मिळतील. इथे मी हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घातली आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता. एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा छान गरम झाला की डाव्याच्या साहाय्याने पीठ हलक्या हाताने गोलाकार पसरून घ्या. बघा, डोशावर किती छान जाळी तयार झाली आहे. ही जाळी म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालं आहे. आता थोडी लाल मिरची पावडर डोस्यावर पसरवूया आणि थोडंसं तेल बाजूने सोडूया. आता डोसा हलक्या हाताने पलटून घेऊया. डोसा हा दोन्ही बाजूंनी छान परतून घ्यायचा आहे. बघा, आपले मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार डोसे तयार आहेत. हे डोसे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढे कोणती रेसिपी पाहायला आवडेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.